नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर, आमची परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि असा या परिस्थितीमध्ये आमचं स्पीड कमी आहे. खूप घाबरून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. मग परीक्षेच्या दृष्टीने किंवा स्पीडच्या दृष्टीने आम्हाला कसं काम करता येईल, याच संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये बोलत आहोत मित्रांनो. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अधिक वेळ न लावता सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, जीसीसी टीव्हीची टायपिंग परीक्षा जून 2026, जरी तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत असाल, म्हणजे काही विद्यार्थी आता 2026 साठी पाहत असतील, काही 2027. मित्रांनो, काहीही झालं तरी स्ट्रॅटेजी तीच आहे. आज आपण परीक्षा देत आहोत. कोणी विद्यार्थी 30 शब्द प्रति मिनिटची परीक्षा देत आहेत, कोणी 40, कोणी 50. वेगवेगळ्या पद्धतीच्या जर आपण परीक्षा देत आहोत, मात्र प्रश्न एकच आहे की सर, आमचा स्पीड वाढत नाही. एक ठराविक वेळेनंतर स्पीड आमचा थांबतोय किंवा त्याच्या पुढे जातच नाही. किंवा ॲक्युरेसी कशी वाढवायची? सर, आमचा 7 मिनिटांमध्ये स्पीड प्रॅक्टिस कंप्लीट होतोय. ठीक आहे, पण मार्क आम्हाला आउट ऑफ पडत नाही, खूप कमी मार्क पडतात, कारण आमची ॲक्युरेसी स्टेबल राहत नाही. मग नक्की ती ॲक्युरेसी कशी वाढवायची? आम्ही रँडमली प्रॅक्टिस करतोय. कधी 1 तास करतोय, कधी 2 तास करतोय, कधी 20 मिनिटं कधी करतोय, कधी कंटिन्यू 4-4 तास विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत. मग नक्की त्याची रोज सराव करण्याचा काही क्रायटेरिया आहे का? आणि आता परीक्षा जवळ आलेली असताना परीक्षेच्या आधी नक्की काय केलं पाहिजे? अतिशय सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. मित्रांनो, मुळात प्रश्न असा आहे, विद्यार्थी नक्की कुठे अडकतात आणि का अडकतात? तुमच्याही बाबतीत असंच होतं का? कारण मी काही स्वतःच क्वेरी काढलेल्या आहेत. कोणकोणत्या क्वेरी आहेत? तर विद्यार्थ्यांचा स्पीड हा 30 किंवा 32 वरती येऊन अडकतोय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इथं प्रॉब्लेम होतो. आता मी ॲव्हरेज 30 किंवा 32 काढलेला आहे. मात्र खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा 20च्या पुढे आहे आणि 30च्या आतमध्ये. काही विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज 22 वरती स्पीड येऊन अडकतोय, काहींचा 25 वरती, काहींचा 28. म्हणजे ॲव्हरेज पाहिलं तर 20च्या पुढे आणि 30च्या आतमध्ये विद्यार्थ्यांचं स्पीड हे अडकलेलं आहे. मग रोज सराव करत आहेत, पण फरक काहीच पडत नाहीये. ॲक्युरेसी सुद्धा त्या विद्यार्थ्यांची कमी होत जाते आणि परीक्षेमध्ये हात एवढा स्लो होतो, जणू काय आपला हात आता बर्फामध्ये घातला. मग ही पद्धत, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत होत असतील, नक्कीच होत असतील. मग याच्यासाठी उगाचच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. ही एकदम सामान्य गोष्ट आहे. एकदम साधी सोपी गोष्ट आहे. उगाचच याचा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. पण योग्य पद्धतीने जर तुम्ही या लक्ष्याकडे पाहिलं तर सुधारणा करणं शक्य आहे. नाहीतर तुम्ही आत्ताच या परीक्षेला राम राम केला तरी हरकत नाही. मग सर, हे शक्य आहे का? येस, हे पूर्णपणे पॉसिबल आहे, शक्य आहे. कधी? ज्या विद्यार्थ्यांचा 30 शब्द प्रति मिनिटचा स्पीड हा 40 शब्द प्रति मिनिट पर्यंत जाणं शक्य आहे. याच्यासाठी तुम्हाला फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. योग्य सराव पाहिजे तुमच्याकडे, याच्यासाठी तुमच्याकडे सातत्य पाहिजे, योग्य तंत्र पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे. या 4 गोष्टी असतील तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमचं स्पीड हे वाढलेलं असेल, फरक जाणवलेला असेल. पण लक्षात ठेवा, स्पीड म्हणजे काय एका दिवसात वाढणारी गोष्ट ना. खूप सारे विद्यार्थी येतात, सर आता 2 दिवस राहिलेत परीक्षेला, 2 दिवसात वाढवू कशी स्पीड? हे पॉसिबल नाहीये. एका दिवसात, 2 दिवसात हे पॉसिबल नाहीये. बरोबर आहे की नाही? एक उदाहरण सांगतो मित्रांनो. आपण एकदम मिडल क्लास लोक आहोत. आपल्याला एकदम पॉसिबल आहे का रे 10 लाख रुपये मिळणं किंवा साठवणं? पॉसिबल नाही. मग आपण काय करतो? दररोज कुठेतरी पिकनिक काढतो, तिथे 100-200 रुपये भरतो. 4-5 वर्षानंतर आर-डी, एफ-डी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपल्याला अचानक 10 लाख रुपये मिळू शकते. एका दिवसात मिळतील का?
नाही. का बरं? कारण आपण थोडे थोडे कुठंतरी साठवत राहिलो, परिणामी मोठी रक्कम तयार झाली. त्याच पद्धतीनं हळूहळू योग्य सराव, सातत्य, सगळ्या गोष्टींचा विचार करता हळूहळू स्पीड बनायला लागते. एका दिवसामध्ये स्पीड कधीही बनत नाही. मग हे स्पीड वाढत का नाही? पहिली गोष्ट, स्पीड वाढवायचं तर नंतर पाहू. बरोबर आहे की नाही? का वाढत नाही? कारण जर आपण आपल्या चुका कमी केल्या ना मित्रांनो, तर आपलं स्पीड नक्कीच वाढेल. बरोबर आहे की नाही? भाजी बिघडली कशामुळे हे जर समजलं तर भाजी कशाने चांगली होईल हे समजलं. बरोबर आहे की नाही? सर्वात पहिली गोष्ट, आपलं स्पीड वाढत नाही. त्याचं पहिलं कारण आहे आपल्याकडे असणारे अॅक्युरेसी. खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे अॅक्युरेसी कमी असते. मग होतं काय? अॅक्युरेसी कमी असले की होतं काय? आपण घाई करायला बघतो. आता अॅक्युरेसी कमी काय येते? अॅक्युरेसी कमी असण्याची कारणं काय? तर त्याचं लेसन आपण व्यवस्थित करत नाही. आपल्याला टायपिंग करत असताना किंवा शिकत असताना पहिले जे 50 लेसन आहेत ना, म्हणजे पहिले 2 महिने हे तुमचे कीबोर्ड वरतीच गेले पाहिजे. तिथं तुमची स्पीड वाढलीच नाही पाहिजे. तुमची फक्त अॅक्युरेसी वरती असलं, पूर्ण असलं पाहिजे. फक्त आणि फक्त अॅक्युरेसी. मग ज्यावेळेस आपण स्पीडकडे येतो तेच ना, ते स्पीड वाढणारच आहे. मात्र मग अॅक्युरेसी कमी आहे. मग आता अॅक्युरेसी कमी असल्यामुळे आपल्याकडे काय होतं? पटकन आपण टाईप करायला जातो, घाई करतो. घाई करत असताना आपल्या चुका वाढतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला द टाईप करायचं आहे. द टाईप करताना THE च्या ऐवजी आपण R दाबू किंवा W दाबू. चूक झाली ना? चूक झाली की आपण काय करू? पुन्हा बॅकस्पेस मारू. आपला वेळ वायपट जातो. तुम्ही म्हणाल सर 0.0 सेकंद गेला. 0.0 मध्ये सेकंद गेलेत, मिली सेकंद गेलेत. मित्रांनो, ते मिली सेकंदच आपल्याला कुठेतरी स्पीड बनायला, अॅक्युरेसी करायला, परीक्षेत पास व्हायला मदत करत असतात. छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्ही अॅक्युरेसी वरती लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांची अॅक्युरेसी कमीत कमी 95% येते ना, त्याच विद्यार्थ्यांनी स्पीडकडे जायचं. नाहीतर तुम्ही स्पीडकडे जाऊ नका. अगोदर अॅक्युरेसी, फक्त अॅक्युरेसी आणि अॅक्युरेसी वरती लक्ष द्या. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी कोणी सांगणार नाही. तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये गेला, तुमच्या पाठीमागे फक्त धावतील स्पीड पाहिजे, स्पीड पाहिजे. तुमचे मित्र सांगतील स्पीड पाहिजे, सगळे तुम्हाला सांगतील स्पीड पाहिजे. अरे तू 3-3 महिने क्लास केले, तुला स्पीड येत नाही? पण मित्रांनो, स्पीडच्या पाठीमागे कधी जावा, जोपर्यंत तुमची 95% अॅक्युरेसी येत नाही तोपर्यंत स्पीडच्या पाठीमागे धावणं अतिशय चुकीचं आहे. दुसरं कारण काय? स्पीड न येण्याचं म्हणजे आपली फिंगर प्लेसमेंट चुकीची असते. खूप विद्यार्थ्यांना ही सवय आहे. मी खूप बारकाईने लक्षपूर्वक विचार केला. पहिली गोष्ट काय? कीबोर्ड कडे सतत पाहतात. अतिशय सतत सतत म्हणजे ते मॉनिटरकडे पाहत नाही, फक्त कीबोर्डकडे पाहत राहतात, फक्त कीबोर्डकडे. आणि मग परिणाम काय होतं? काय? आपलं लक्ष मॉनिटर कीबोर्ड, मॉनिटर कीबोर्ड. परिणाम आपलं स्पीड कमी येणारा. मुळात आपण कीबोर्डकडे पाहण्याची आवश्यकताच नाही. एकदा का कीबोर्डवरती आपला हात सेट झाल्यानंतर आपण जे शिकतो ना मित्रांनो, हे टच टायपिंग आहे. आपल्या बोटांना सेन्स आलाय, आपल्या मसलला, जे काही बोटांमधले मसल आहेत त्यांना डोळे आलेत, त्यांना माहिती झालंय कुठल्या अक्षर कुठे आहे, कुठल्या बोटाने कोणतं अक्षर दाबायचे, हे फिक्स झालेलं असताना आपण वारंवार कीबोर्डकडे पाहण्यात काय अर्थ आहे? काहीच नाही. त्यामुळे मित्रांनो, कीबोर्डकडे पाहू नका. आता अनेक असे मी काही विद्यार्थी सुद्धा पाहिले की आपल्याला कीबोर्ड वरती टाईप करत असताना 10 बोटांचा वापर करायचा आहे, ते फक्त 2 किंवा 3 बोटांचा वापर करतात आणि त्याच 3 बोटांनी आखा कीबोर्ड हाताळतात, चालवतात. परिणाम सगळं गडबड गोंधळ. योग्य पद्धत काय? तुमच्या सर्वच्या सर्व 10 बोटांचा वापर करा. एकही बोट सोडायचं नाही. सर्वच्या सर्व 10 बोटांचा वापर करा. कीबोर्डची मेमरी तयार करा. तर मग ही मेमरी कशी तयार करायची? आपल्या डोक्यामध्ये काय सेव्ह करायचं का? नाही. याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लेसन तयार करावे लागतील. लेसन तुम्हाला सराव करावा लागेल आणि एकदम प्रॉपर जावं लागेल, तर हे शक्य आहे. आणि लेसन तुम्हाला कसे करायचे, कोणते लेसन करायचे, हे तुम्हाला इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलेलंच असेल असा माझा विश्वास आहे.
मग याच्यापेक्षा वेगळं काय अजून कारण आहे? हो, तिसरं एक कारण आहे मित्रांनो, नियमित सराव होत नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे, कारण विद्यार्थी टायपिंग शिकाय येत असतो त्यावेळेस तो एकतर जॉबला लागलेला असतो किंवा तो जॉब शोधत असतो. सहजासहजी तिसरा पद्धतीचा विद्यार्थी हा टायपिंग शिकायला येत नाही. कोणकोणते येतात? एक तर पहिला, जो जॉबवरती असतो आणि त्याला प्रमोशन आवश्यक असतं, आणि दुसरा कोणता, जो जॉब सर्च करत असतो. मग मित्रांनो होतं काय, जो जॉबवर आहे तो रेग्युलर येत नाही, आणि ज्याला जॉब सर्च करायचा आहे तो सतत इकडे फिर तिकडे फिर, काही क्लासेस कर, इतर सर्व गोष्टी चाललेल्या असतात, आणि परिणाम 2-3 दिवस रेग्युलर क्लासला येणं, पुन्हा 2-3 दिवस ब्रेक घेणं, याचा परिणाम तुमच्या स्पीड वरती, ऍक्युरेसी वरती होत असतो. हे 100% आहे. मग सर याला काय पर्याय काय? तुम्ही दररोज ठराविकच वेळ द्या. तुम्हाला मी अजिबात म्हणणार नाही की दररोज 4 तास तुम्ही सराव करा, दररोज 2 तास सराव करा. तुम्ही जेवढा वेळ कराल तो फिक्स करा. फॉर एक्झाम्पल, रोज मी 30 मिनिटं सरावासाठी दिला, फिक्स रोज द्यायचीच, रोज द्यायची. परिणाम ऑटोमॅटिकली तुमची अॅक्युरेसी आणि स्पीड वाढायला लागेल. पण याच्यासाठी सातत्य महत्वाचं आहे. असं नाही की आज 10 मिनिटं केले, उद्या 4 तास करणार. पॉसिबल नाहीये मित्रांनो या गोष्टी. याच्यासाठी तुमच्याकडे सातत्य आवश्यक आहे. रोज 30 मिनिटं करा, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि यापैकी तुमचं नक्की कोणतं कारण आहे स्पीड न वाढण्याचं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग आता काय करायचं सर? मी आताच बोललो तुम्हाला, दररोज तुम्ही ठराविक वेळ ठेवा. 30 मिनिटं असू द्या किंवा 40 मिनिटं असू द्या. रोज 50 तास, 10 तास अजिबात मी बोलणार नाही. 50 मिनिटं, 1 तास, कितीही तुमचा वेळ असू द्या, त्याच्यामध्ये काय करायचे, 3 भाग करायचे. जर तुम्ही रोज 30 मिनिटं प्रॅक्टिस करणार असाल तर हा तुमच्या समोर आता स्क्रीनवरती दिसतोय तो 30 मिनिटाचा टॉपिक दिसतोय. तुम्ही जर 1 तास करणार असाल तर तिथं त्या 1 तासाचे म्हणजे 60 मिनिटाचे 3 भाग करायचे. पहिले 10 मिनिट ऍक्युरेसी वरती प्रॅक्टिस करायची. अजिबात इथं तुम्ही स्पीडला लक्ष द्यायचं नाही. बरोबर अक्षर आली पाहिजेत. मग अक्षर कशी घ्यायची? सराव करण्याच्या अगोदर A to Z अक्षरे टाईप करायची कीबोर्डकडे न पाहता. त्याच्यानंतर काय करायचं, Z to A अक्षर टाईप करायची कीबोर्डकडे न पाहता. कीबोर्डकडे न पाहता ज्यावेळेस हे तुमचे 10 राऊंड होतील ना अॅक्युरेसी प्रॅक्टिसचे, किती, 10 राऊंड, A to Z, Z to A, A to Z, Z to A, असे 10 राऊंड करायचे. त्याच्यानंतर तुम्ही स्पीड बनवायला घ्या मित्रांनो. चॅलेंज लावून सांगतो, कमीत कमी तुमचा 2 तरी स्पीड वाढलेला असेल एका दिवसामध्ये, कारण तुमची अॅक्युरेसी वाढलेली असणार आहे. खरंच या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. फक्त लक्ष द्या, स्पीड पॅसेज करा. चॅलेंज आहे आपलं मित्रांनो तुम्हाला. नक्कीच तुमच्या सरावामध्ये, स्पीड पॅसेज मध्ये, तुमच्या स्पीड मध्ये, अॅक्युरेसी मध्ये फरक पडणार. मग अजून काय लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ठेवायची ती म्हणजे अॅक्युरेसी. मी मगाशी बोललो, आणि मी कायम, आपण जर तुम्ही आपल्या चॅनलचे कायमचे व्ह्यूवर असाल तर लक्षात येत असेल, मी कायम आणि कायम अॅक्युरेसी वरती बोलतोय, कायम अॅक्युरेसी वरती बोलतो. पहिल्यांदा अॅक्युरेसी, अॅक्युरेसी इज द फर्स्ट. तर अॅक्युरेसी नसेल तर आपल्याला स्पीड बनवायला काहीही अधिकार नाही. आणि मग दुसरी गोष्ट काय, कीबोर्डकडे कमी पाहायची गरजच काय. एकदा का आपला हात सेट झाला, जसं की आपलं लेफ्ट साईडचं जे बोट आहे ते F वरती आलं, राईट साईडचं J वरती आलं, हात सेट झाला. आपण होम रोला आलो, थांबलो, स्थिरावलो. आता हात सेट झाल्यानंतर कीबोर्डकडे पाहायची आवश्यकताच नाहीये. जर तुमची अॅक्युरेसी क्लिअर असेल, जर तुमचा कीबोर्ड क्लिअर असेल, तर तुम्ही त्याच्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही. मग दररोज सराव करण्याची फक्त आता आवश्यकता आहे, कारण तुम्ही अॅक्युरेसी क्लिअर केली, कीबोर्डकडे कमी पाहिलं. आता फक्त तुम्हाला सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. मग सातत्य ठेवायचं, सातत्य ठेवायचं. मग सर हे सातत्य ठेवून परिणाम काय, एकच काम करायचं आता मित्रांनो. आपण रोज सराव करतोय ना, त्याच्यानंतर स्वतः अनालिसिस करून ठेवायचा. फॉर एक्झाम्पल, मला जास्त बॅकस्पेस कोणत्या रोला मारावे लागले, क्यू ला मारावे लागले, झेड ला मारावे लागले, एन ला, ओ ला, पी ला, जी ला, एच ला, नक्की कुठे बॅकस्पेस मारावे लागतायत. जर जास्तीत जास्त रो तुमच्या किंवा त्या की कोणत्या रो मध्ये आहेत, होम रो मध्ये, बॉटम रो मध्ये,
अप्पर रो मध्ये नक्की आहेत कोणत्या रो मध्ये, त्या रोचा एक अनालिसिस करायचा आणि पुन्हा एकदा त्याच रोचा पुन्हा एकदा लेसन करायचा. परिणाम तुमचा प्रोग्रेस जर तुम्ही ट्रॅक केला ना मित्रांनो, तुमचा असा चढता आलेख असेल. मग 15 दिवसाचा प्लॅन तुम्ही आता करून ठेवा, नक्कीच करून ठेवा. कारण पुढील जर तुम्हाला परीक्षेपर्यंत सराव करायचा असेल, तयारी करायची असेल, तर नक्कीच पुढच्या 5 दिवसांमध्ये अॅक्युरेसी वरती लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढील 5 दिवस तुम्ही स्पीड वरती लक्ष द्या आणि पुढील 5 दिवस तुम्ही मॉक टेस्ट करा. मग आता या मॉक टेस्ट कुठे मिळतील तुम्हाला? LMS मध्ये मॉक टेस्ट आहे. त्याच्याबरोबर तुम्ही जर आपले मेंबरशिप जॉईन केलेली असेल मित्रांनो, तर तुम्हाला स्पीड पॅसेज खूप सारे मिळाले असतील. जरी तुम्ही जॉईन केलेली नसेल तर लगेच जॉईन करा, कारण याच मेंबरशिप मध्ये तुम्हाला खूप सारं मटेरियल आहे. आपलं कम्प्युटर फंडामेंटलची संपूर्ण सिरीज त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्हाला MCQ दिलेले आहेत, जवळपास 1,500 MCQ प्रति विषयाचे दिलेले आहेत. नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. मग प्रोग्रेस कसा मोजायचा? तर पहिल्या दिवशी तुमची नक्की काय स्पीड होती? फॉर एक्झाम्पल आता आपण उदाहरण म्हणून पाहिलं की 30 शब्द प्रति मिनिट. 5व्या दिवशी अशी अपेक्षा नाही ठेवायची की मग 30 वरून मी डायरेक्ट 35 वरती. 1-2 नी तुमची स्पीड वाढणार आहे, फार वाढणार नाही. 1-2 नी जरी तुमची स्पीड वाढली ना, तरी तुम्ही मोटिवेट होणार आहात. आणि स्वतःचं मोटिवेशन जर झालं ना मित्रांनो, तर कोणाची गरज नाही आपल्याला. कोणी बाहेरून येऊन तुम्हाला पुश नाही करणार. आतून जर तुम्हाला जाणवलं ना स्पीड वाढते, स्वतः भयंकर मोटिवेशन होऊन येतं, भयंकर. आता तुम्हाला सांगतो, मी पाठीमागील 4 ते 5 महिने झाला आजारी आहे. माझ्या आवाजावरून सुद्धा जाणवत असेल. मी आता मागच्या 8 दिवसापूर्वीपासून ऍडमिट होतो. 2 दिवसापूर्वी पुन्हा एकदा मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो. आवाजावरून जाणवत असेल मित्रांनो. माझे सबस्क्रायबर वाढायला लागले ना, मला कमेंट यायला लागले ना, माझं ऑटोमॅटिकली मोटिवेशन होतं, मी मोटिवेट होतो. मला आता जास्त बोलता येत नाही, तरी देखील मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी नॉनस्टॉप आज बोलतोय, हे विशेष आहे. तुम्ही पाठीमागचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर असं तुटक आहेच. 2-2, 3-3 मिनिटं मी बोलतो, त्यानंतर ब्रेक घेतो. आज मात्र मी नॉनस्टॉप बोलतोय. का बरं? कारण कुठेतरी स्वतः मोटिवेट होणे गरजेचं आहे. आणि दररोज जर तुमचं स्पीड वाढत असेल, थोडं का होईना, एकने जरी वाढलं तरी नक्कीच तुम्ही मोटिवेट व्हाल. याच्यासाठी स्वतःची प्रोग्रेस आपण मोजली पाहिजे, कॅल्क्युलेट केली पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. तर सर्व ठीक आहे, आम्ही सगळं तयारी केली, सर्व तयारी केली, पण परीक्षे दिवशी आमची गडबड होतेच. मित्रांनो, अजिबात गडबड करून घ्यायची नाही. जेवढं तुम्ही शांत राहाल ना परीक्षे दिवशी, तेवढं तुम्ही फायद्यात राहा. आता स्पीड पॅसेज ज्यावेळेस येतो त्यावेळेस चांगल्यांची गडबड होती. मग काय करायचं? काय होतं बघ, स्पीड पॅसेज आला ना, पहिल्या टप्प्यात विद्यार्थी करतात काय, खटखट कीबोर्ड चालू. बिलकुल नका करू. सुरुवात करताना नेहमी हळू करा, स्लो करा. किती सेकंद? फक्त पहिले 10 सेकंद शांत डोक्याने, भले 2 शब्द होतील, 3 शब्द काय होतील ते होईल. पहिले 10 ते 15 सेकंद शांत स्लो सुरुवात करा. एक रिदम आपल्या बोटांना मिळतो आणि तोच रिदम शेवटपर्यंत ठेवा. घाई करू नका, अॅक्युरेसी सांभाळा. गॅरंटेड तुमचा स्पीड पॅसेज हा चांगल्या मार्काने पास होणार. लक्षात ठेवा, स्पीड स्वतः येते असते, ती आणावी लागत नाही, ती जबरदस्ती कधीही येत नाही, ती स्वतःहून येते. पण कधी? अॅक्युरेसी सांभाळा आणि एक रिदम ठेवा, ऑटोमॅटिकली तुमचं स्पीड येऊन जाईल आणि परीक्षे दिवशी सुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा स्पीड कितीही असू द्या, निराश होऊ नका. दररोज प्रॅक्टिस करा, सुधारणा करा, सातत्य ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. कुठेतरी आपण पैसे घातलेले आहेत, कुठेतरी आपण वेळ देतोय, कुठेतरी घरच्यांचाही आपल्यावरती विश्वास आहे. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हाल याची अपेक्षा आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कारण आज आपण शिकलेलो आहोत अॅक्युरेसी कशी वाढवायची, नियमित सराव कसा करायचा, फिंगर प्लेसमेंटचं महत्व काय आहे, प्रोग्रेस कशी ट्रॅक करायची, आणि जेवढं शक्य आहे तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा मित्रांसोबत शेअर करा. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि जर अजूनही तुम्ही आपली मेंबरशिप जॉईन केलेली नसेल मित्रांनो, तर लगेच जॉईन करा, कारण खूप साऱ्या कम्प्युटर फंडामेंटलचे व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.